सकाळी कडक कॉफी घेतला आणि जायला चालू केलो जिमला, कारण की आज आपल्याला अजून पूर्णपणे स्ट्रेचिंग करणार आहे. सगळं सेटिंग दाखवणार तुम्हाला. सेटिंग नाही, सॉरी चुकलो बोलायला. स्ट्रेचिंग काय काय करणार आहे ते सगळं दाखवणार आहे. स्ट्रेचिंग आणि मोबिलिटी एवढं महत्त्वाचं आहे तुमच्या वर्कआउट रुटीन मध्ये कायम ऍड पाहिजे. म्हणजे मी जे जे दाखवलं ते सगळं तुम्ही करायलाच पाहिजे असं माझं मत आहे. केला नसला तरी काय अडचण नाही, कारण इंजुरी मध्ये जर तुम्हाला राहायचं नसलं बॉडीला तर तुम्हाला हे करायलाच पाहिजे. वर्कआउट करून करून बॉडी कधी टाईट झालेली असते, त्यामुळे स्ट्रेचिंग केलं की तुमची बॉडी पूर्णपणे लूज होत्या. झालं सगळं अप्पर बॉडीला तुम्हाला करायचं आहे. इनरनं पहिला मॅट क्लीन करून घेतलो, कारण की तुमच्या हायजीन साठी करायचं. जिम मध्ये हायजीन असते सोडा, तरी पण आपल्या ह्याच्यासाठी करायचं. शूज काढला आणि लोअर बॉडी साठी आता पूर्णपणे स्ट्रेचिंग करणार. जे जे तुम्हाला मी हे दाखवले तिथे तुम्ही करत जावा. मोबिलिटी आणि स्ट्रेचिंग आहे बघा. हे आता लोअर बॅक साठी आहे. तुम्ही परफेक्ट तुमची बॅक स्ट्रेच होते आणि तुमच्या बॉडी मधला स्टिफनेस असते की ते कमी होते. मी काय प्रोफेशनल नाही करत, जेवढं मला येते तेवढं मी तुम्हाला दाखवलं. ह्याच्यावर एकदा प्रॉपर मध्ये व्हिडिओ बनवतो म्हणजे काय काय करायचं. जिम मध्ये जाऊन फक्त स्ट्रेचिंग करणार तो, बाकी काहीच करणार नव्हतो मी. स्ट्रेचिंग करून पण ही बॉडी मध्ये पंप कसा आला सांगा. शेवट रे सांग काय परफेक्ट डाएट चालू नाही तरी पण माझी बॉडी कडे एकदम खतरनाक रिझल्ट दाखवल्या. आपल्याला युएस न भेटायला पाहून आल्यात. म्हणजे राजदादाला तो प्रॉपर कोल्हापूरचा आहे, आजऱ्याचा आहे. पहिल्यांदा त्याला प्ले बटन दाखवून घेतलो माझं. कॉपी नको म्हटलं. मी म्हटलं डाएट घरचं, त्याला मसाला दूध करून द्यायला लावलो मम्मीला. त्याला म्हटलं आमचं जुनं पाडलेलं घर दाखवतो, चल भावा लगेच. एक रॉ पॉडकास्टची सिरीज करणार आहे, मग त्यासाठी आम्ही एक शूट पण करून घेतलं लगेच. दादानं कधी एकदम खतरनाक गॉगल आणले रेब्याचं, ज्याच्यामध्ये कॅमेरा होता बघा. तर थोड्या गोष्टींची चर्चा केला आणि मग दादा जातो म्हटलं लगेच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. शेवट रे.